नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। आज TCS सारख्या कॉर्पोरेट विश्वातल्या फार मोठ्या कंपन्यांमध्ये या लव्ह जिहादच्या ज्या ठिकाणी हिंदू मुली मोठ्या प्रमाणामध्ये कामासाठी जातात, आईवडिलांचं स्वप्न असतं की त्यांनी अशा मोठ्या कंपन्यांमध्ये काम करावं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची फसवणूक होते, लैंगिक शोषण होतं, धर्मांतरण देखील होतं। हा अतिशय मोठा धक्कादायक प्रसंग आहे आणि ह्या दृष्टिकोनातून अशा घटना बाकीच्या ठिकाणी देखील घडत आहेत। TCS मधली घटना उघडकीला आली। मी धन्यवाद करतो तिकडच्या पोलीस आयुक्तांना की ज्यांनी ह्यासाठी अथक प्रयत्न केले। परंतु ह्यासारख्या घटना जर समजा उघडकीला येत असतील तर त्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून हिंदू समाजाने काही करायला पाहिजे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे, आपल्या मुलींना स्वबोध आणि शत्रुबोध सांगितला पाहिजे। त्याचबरोबर लव्ह जिहादसारखं षडयंत्र म्हणजे ज्याच्यामध्ये श्रद्धा वालकर सारख्या मुलीचे 53 तुकडे करण्यात आले, अशा प्रकारच्या वास्तविक घटनांची देखील जाणीव करून दिली पाहिजे। आणि ह्या संदर्भात ही सगळी जाणीव करून देण्याच्या दृष्टीने हिंदू जनजागृती समितीने आज या ठिकाणी बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियान या अभियानाचा उद्घोष केलाय आणि हे अभियान प्रारंभ करतो आहोत अशी घोषणा केलेली आहे। या निमित्ताने हिंदू समाजामध्ये जाऊन एक जागृती करण्याचा, आपल्या मुलींना या दृष्टिकोनातून धर्माची जाणीव करून देण्याचा आणि त्याचबरोबर हे चालू असलेलं भयानक षडयंत्र सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आणि ह्या माध्यमातून आपल्या राष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी आपल्या भगिनी, आपल्या युवती ज्या आहेत त्या सुरक्षित होणं आवश्यक आहे। तेव्हा ह्या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीने हे अभियान प्रारंभ केलेलं आहे।